नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जानकी ऐश्वर्याला आवाज देते तर ऐश्वर्या धावतच येते आणि म्हणते, काय झालं, तुम्ही मला बोलावलंत? आज दिवसभराची कामं तर झाली आहेत ना? तर जानकी म्हणते, झाली आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलंय. तर ऐश्वर्या विचारते, कोणतं? तर जानकी म्हणते, चुलीला नमस्कार करायचा. दिवसभराची सगळी कामं झाली की आपण ओट्यावर हळदी कुंकू वाहायचं. पूर्वी चूल असायची ना, त्यामुळे ती सारवली जायची. आता चूल जरी नसली तरी कृतज्ञतेची भावना मात्र तीच आहे. दिवसाची सुरुवात आपण अन्नपूर्णेला स्मरण करून चुलीची पूजा करून करतो आणि स्वयंपाक करायला घेतो. अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने आपल्या घरात जेवण बनतं. त्यामुळे घरचे दारचे पाहुणे सगळे खुश होतात, अगदी तृप्त होतात जेवून. म्हणून दिवसभराचं काम झालं की आपण गॅसवर हळदी कुंकू वाहायचं, पूजा करायची आणि थँक्यू म्हणायचं. ग्रॅटिट्यूड माहिती असेलच तुला. तर ऐश्वर्या जानकीने सांगितल्याप्रमाणे सगळं काही करते. गॅसला हळदी कुंकू वाहते आणि नमस्कार करते. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते, आजकाल सोशल मीडियावरती ग्रॅटिट्यूडबद्दल खूप काही लिहिलं जातं, पण आपल्या संस्कृतीमध्ये ते खूप आधीपासनं आहे. छान आहे ना हे सगळं? लांबूनच आजी आणि सुमित्रा हे पाहत असतात. तर आजी सुमित्राला म्हणते, बघ जानकी ऐश्वर्याची कशी शाळा घेते. जरा तिला शिकवण्याची संधी मिळाली की लगेच सुरू. तर सुमित्रा आजीला म्हणते, आई अगं नावं काय ठेवतेस, कौतुक कर जानकीचं. आज ऐश्वर्या या घरात दिसतीये ना, ते या जानकीमुळेच. ऐश्वर्याला जो दुसरा चान्स दिलाय ना, तो या जानकीनेच दिलाय. ऐश्वर्याबद्दलचं स्वतःचं मत बाजूला ठेवून सारंगसाठी तिने तिला या घरात ठेवून घेतलंय. ती ऐश्वर्या जर सुधारली ना, तर ती फक्त आपल्या जानकीमुळेच. त्यामुळे तिला नावं नको ठेवू, कौतुक कर तिचं. जानकी मात्र ऐश्वर्याला कल्चरबद्दल सगळं काही सांगत असते आणि झाल्यानंतर ती तिला गुड नाईट असं म्हणून तेथून जाते. तर ऐश्वर्या मनात विचार करते, या मास्तरनीला एकदा असा धडा देणार आहे ना मी, ती पण लक्षात ठेवेल. आणि ती गॅसवरचं कुंकू पुसत असते त्यावेळी मागून आजी येते आणि ती ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवते. तर ऐश्वर्या खूप घाबरते आणि आजीला म्हणते, आजी तुम्ही असं मांजरांच्या पावलांनी का आलात, केवढी घाबरले मी. तर आजी म्हणते, घाबरते कशाला, मी आहे ना तुझ्या पाठीशी. जानकी तुला जे काही शिकवतीये ते सगळं शिकून घे, काळजी करू नकोस. नंतर गुरुची विद्या गुरुला. पण माझ्या सारंगला मात्र त्रास देऊ नको हं. त्याला अगदी आनंदात ठेव, तो सुखात तर तू सुखात. आणि काही काळजी करू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझ्या पाठीशी कोण राहणार आहे, एकतर मी नाहीतर सारंग. तेव्हा आमच्या दोघांचं ऐकायचं. आणि तिला म्हणते, सारंग तुझी वाट बघतोय, लक्षात ठेव मी काय सांगितलं ते. तर ऐश्वर्या आजीला हो आजी गुड नाईट असं म्हणते. तर आजी विचारते, रात्र झाली का? हो गुड नाईट. ऐश्वर्या तेथून जाताना मनात विचार करते, किती बोर करतायत हे लोक. ऐश्वर्या इथे कोणाचं ऐकायला नाही, ऐकवायला आलीये. पण या आजीच्या टिप्स फॉलो करण्यातच माझा फायदा आहे. ऋषिकेश सारंगची विचारपूस करत असतो. तर सारंग म्हणतो, हो मी आता ठीक आहे, तसंही हे चटके काहीच नाहीत. तर ऋषिकेश सारंगला म्हणतो, मला कळतंय आणि त्यासाठीच जानकीचे प्रयत्न चालू आहेत ना. एक ना एक दिवस ऐश्वर्या खरीखुरी रणदिवे होईलच. त्याचं काय आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्यामुळे ऐश्वर्याला सुद्धा जरा सोसू दे, त्यातूनच ती घडत जाईल. त्यासाठी तू तिला सपोर्ट कर, पण मदत करू नकोस. त्यावेळी ऐश्वर्या तेथे आलेली असते आणि ती मागे उभी राहते. तर ऋषिकेश सारंगला म्हणत असतो, तिचं तिला शिकू देत. तर ऐश्वर्या लगेच असं करते. तर ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो, काहीही लागलं तर सांग, मी निघतो आता. आणि सारंगला काळजी घ्यायला सांगतो आणि तेथून जातो. तर ऐश्वर्या रागातच सारंगला विचारते, ऋषिकेश दादा काय म्हणत होते, मी तुमची मदत मागितली का? हेच विचारत होते ना. सारंग मी तुम्हाला फॅन आणायला नव्हतं सांगितलं. आता हे जे काही तुमच्या हाताला लागले, तुम्हाला जो त्रास झालाय, त्यांना असं वाटत असेल की माझ्यामुळे झालंय. तर सारंग म्हणतो, नाही मला माहितीये माझीच चूक आहे. आणि तेथून जायला लागतो. तर ऐश्वर्या त्याला थांबवते आणि त्याला म्हणते, तुम्ही आत्ता लगेच बाहेर नका जाऊ, ऋषिकेश दादा बाहेरच असतील. आत्ता जर लगेच तुम्ही बाहेर गेलात तर त्यांना कळेल की तुम्ही इथे माझ्यासोबत थांबत नाही म्हणून. तर सारंग सोफ्यावर बसतो. तर ऐश्वर्या त्याला विचारते, हात बरा आहे का आता तुमचा? तर सारंग हो अशी मान हलवतो. तर ऐश्वर्या गुड म्हणते आणि म्हणते, बर्फाने शेका त्याला, म्हणजे जरा बरं वाटेल. आणि सारंगला म्हणते, मला वारा घालायची काय गरज होती, तुम्ही बघितलंत ना आता किती लागलंय तुमच्या हाताला, त्रास होतोय ना तुम्हाला.
इथून पुढे माझ्यासाठी हे सगळं करायची काही गरज नाहीये. माझी तेवढी लायकी पण नाहीये. मी असं करत असते तर सारंग विचारतो मी काय? तर ऐश्वर्या म्हणते काही गोष्टी न सांगताच समजून घ्यायच्या असतात. जानकी सगळी कामं आवरून रूममध्ये झोपण्यासाठी जात असते त्यावेळी ऋषिकेश तेथे येतो. तर जानकी त्याला विचारते तुम्ही बोललात का सारंग भाऊजींशी? तर ऋषिकेश म्हणतो हो मी बोललो. बंधुराज अजूनही त्याच प्रेम झोनमध्ये आहेत. तर जानकी म्हणते म्हणूनच तर आपण ऐश्वर्याला सुधरवण्याचा खटाटोप करतोय ना. तर ऋषिकेश म्हणतो इतकं सगळं करतोय आपण पण तिला काही जमतंय ना? तर जानकी हसतच म्हणते जमेल हळूहळू. कामापेक्षाही तिच्या मनात आपलेपणाचा प्रेमाचा भाव झिरपणं जास्त महत्त्वाचं आहे. ते झालं म्हणजे झालं. तर ऋषिकेश तिला म्हणतो पण या सगळ्या तुझ्या चिकाटीची परीक्षाच आहे. तर जानकी त्याला म्हणते आपल्या. त्यावेळी ते दोघे झोपायला निघालेले असतात तर डोअरबेल वाजते. ऋषिकेश दार उघडतो तर शर्वरी बॅग घेऊन आलेली असते. तिला पाहून जानकी विचारते तुम्ही इथे आत्ता असं अचानक? तर शर्वरी म्हणते का येऊ शकत नाही का मी? तर जानकी म्हणते तुमचंच घर आहे तुम्ही केव्हाही या. फोन नाही मेसेज नाही. एवढ्या रात्री इथे आलात काळजी वाटली म्हणून विचारलं. तर शर्वरी सांगते विक्रांत मुंबईला गेलाय शूटिंगसाठी. मला घरात एकटं वाटत होतं म्हणून 2-3 दिवस राहायला आलीये. गेस्ट रूम रिकामी आहे ना? आणि ती बॅग्स घेऊन गेस्ट रूममध्ये जाते. तर जानकी आणि ऋषिकेशला मात्र काही कळत नसतं. तर जानकी ऋषिकेशला म्हणते मला जरा काळजी वाटतेय पण बहुतेक आपण जरा जास्तच विचार करतोय. शर्वरीच्या संशयी स्वभावाला कंटाळून विक्रांतने तिच्यापुढे डिवोर्स पेपर्स ठेवलेले असतात आणि तिला घरातून हाकलून दिलेलं असतं. त्यामुळे शर्वरी रणदिवेंच्या घरी आलेली असते. रूममध्ये आल्यानंतर ती ते डिवोर्स पेपर्स पाहते तर तिला खूप रडू कोसळतं. जानकी शर्वरीकडे येते तर शर्वरी पटकन ते डिवोर्स पेपर्स लपावून ठेवते. जानकीला खूप काळजी वाटत असते त्यामुळे ती शर्वरीला विचारते घरी सगळं व्यवस्थित आहे ना? तर शर्वरी म्हणते हो सगळं व्यवस्थित आहे. तर जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही दमला असाल तुम्ही आराम करा मी सगळं आवरून ठेवते. तर शर्वरी म्हणते बरोबर बोललीस दमलीये मी पण तू सुद्धा दमलीयेस झोपूया आता. जानकीला शर्वरी गुड नाईट म्हणते तर जानकी मनात विचार करते लक्षणं ठीक दिसत नाहीयेत. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेले असतात. त्यावेळी ऐश्वर्या पोहे घेऊन येते तर आजी लगेच म्हणते आज तुमच्या धाकट्या सुनेने सगळ्यांसाठी पोहे केलेत. आणि सारंगला म्हणते तुला आवडतात ना पोहे कच्ची कैरी घालून केलेत. छानच झाले असणार. तर सारंगला मात्र खूप आनंद होतो. तर सुमित्रा म्हणते जानकीने शिकवलेत. सारंगच्या आवडीनिवडी आणखी हिला माहीत नाहीयेत ना? तर आजी लगेच म्हणते नवीन आहे ती हळूहळू कळेल तिला. त्याच वेळी शर्वरी तेथे येते तर तिला अचानक असं घरी पाहून सगळ्यांना तर धक्काच बसतो. नाना विचारतात शर्वरी तू कधी आलीस? तर शर्वरी सांगते मी काल रात्रीच आलीये. विक्रांत मुंबईला गेलाय मग मी एकटी भूतासारखी काय करणार होते. सगळेजण पोह्याचा एक घास खातात तर सगळ्यांचे तोंड हे बघण्यासारखे असतात. मंगल ऐश्वर्याला आवाज देते तर ऐश्वर्या मागे वळलेली असते. तेवढ्यात सगळेजण पोह्यामध्ये मीठ ॲड करत असतात. त्यानंतर ऐश्वर्या सगळ्यांकडे पाहते तर सगळे गुपचूप पोहे खात असतात. तर सारंग म्हणतो पोहे छान झालेत ना? कैरी घातल्यामुळे मस्त झालेत. तर ऋषिकेश सुद्धा ऐश्वर्याला म्हणतो जमायला लागले तुला हळूहळू खूप छान झालेत पोहे. तर ऐश्वर्या मनात विचार करते काय माणसं आहेत ही. मी मुद्दाम पोह्यात मीठ घातलं नव्हतं पण कोणी एका शब्दाने बोललं नाही. डॅडाने घर डोक्यावर घेतलं असतं. मला वाटलं होतं आई म्हणतील साधे पोहे येत नाहीत उद्यापासनं तू काहीच करू नकोस. पण असं काही झालंच नाही. नाना शर्वरीला म्हणतात एक काम कर विक्रांतराव मुंबईवरून निघाले की त्यांना डायरेक्ट इकडेच यायला सांग. नाहीतर असं कर आत्ता फोन लाव मीच बोलतो त्यांच्याशी फोनवर. तर शर्वरी म्हणते नाही नाना तो शूटिंगमध्ये आहे नाही लागणार त्याचा फोन. आणि शर्वरी तेथून उठून जाते. तर जानकी मनात विचार करते या अशा तुटक का वागतायत. तर ऋषिकेश म्हणतो आम्ही सुद्धा निघतो आता आणि सारंगला म्हणतो तुला ड्रॉप करून मी तसंच पुढे जातो. सगळ्यांचा नाश्ता करून झालेला असतो त्यामुळे सगळे तेथून उठून आपापल्या रूममध्ये जातात. त्यानंतर जानकी आणि ऐश्वर्या नाश्ता करत बसलेल्या असतात. जानकी सुद्धा काही न बोलता पोहे गुपचूप खात असते. ऐश्वर्या पोह्याचा एक घास खाते आणि जानकीला म्हणते यात तर मीठच नाहीये वहिनी. मग सगळ्यांनी पोहे कसे काय खाल्ले? आणि जानकीला मीठ देते. तर जानकी म्हणते हेच तर आहे आपलं रणदिवे कुटुंब. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऋषिकेश विक्रांतला पाहतो तर ऋषिकेशच्या लक्षात येतं शर्वरी काहीतरी लपावतीये. इकडे घरी जानकीला शर्वरीच्या बॅगमध्ये डिवोर्स पेपर्स भेटतात.
तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.